अकोले तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मुंडेगाव तालुका इगतपुरी येथून जेवणाचा पुरवठा होत असून अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण विद्यार्थ्यांना दिले जात आहे। त्यामुळे सदर ठिकाणचे जेवण बंद करून स्थानिक ठिकाणी जेवण बनवले जावे अशी विद्यार्थी व पालकांनी मागणी केली आहे। मुंडेगाव येथून होणारा अन्न पुरवठा हा 4 ते 5 तासाच्या कालावधीनंतर व 70 ते 80 किलोमीटर प्रवास करून पोहोचल्यानंतर अन्न पदार्थांचा नाश होण्याची दाट शक्यता असते। पहाटे 4 वाजता नाश्ता घेऊन मुंडेगाव येथून गाड्या बाहेर पडत असतात, मात्र त्या किती तास अगोदर नाश्ता व जेवण बनवले जाते याचा खुलासा होणं बाकी आहे। अकोले तालुक्यातील मविसी, केळी ओतूर, तिरडे, पिंपरकणे, खिरबिरे, पैठण येथे हा आश्रमशाळेत जेवणाचा पुरवठा केला जातो। मात्र अकोले तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेत 3000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। पांढऱ्या फटक, अर्धवट भाजलेल्या, तेल नसलेल्या चपात्या यामुळे विद्यार्थ्यांना पोटदुखीचा सामना करावा लागत आहे। यामुळे करोडो रुपये खर्च करत शासनाने आदिवासी मुलांच्या भावी शिक्षण व आरोग्यासाठी आपला उदारपणा दाखवला आहे। मात्र ठेकेदार व सब ठेकेदार हे मिळून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत आहेत। मात्र प्रकल्प अधिकारी या प्रकाराकडे अस्तेवाईक पाहायला तयार नाहीत। पालक व शासकीय आश्रमशाळेतील मुले ही खाजगीत आपल्या तक्रारी मांडत असून स्थानिक ठिकाणीच हे जेवण बनवले जावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना ताजे जेवण मिळू शकते। शासनाच्या डोळ्यात धूळफेक करत शासनाची दिशाभूल ठेकेदार यांच्या वतीने चालू आहे। शिजवलेले अन्न कमीत कमी शाळेत पोहोचल्यानंतर त्याची महिन्यातून एकदा तरी अन्न चाचणी होणे अपेक्षित आहे, अन्यथा भविष्यात विषबाधेसारखा एखादा प्रकार घडू शकतो। न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेसह उपसंपादक किशोर मोहिते, अकोले।